प्रत्येक वेळी आम्ही विरोधातच होतो, पण आम्ही कधी कोणावरती असं एक कोणता राग नाही काढला. जेव्हा आम्ही सत्तेत होतो किंवा आमचा आमदार होतो किंवा आमचा नगरसेवक त्यांचाही असेल, आम्ही प्रत्येकाच्या वैयक्तिक कार्यक्रमात गेलो, सगळ्यांकडे गेलो आम्ही, पण आम्ही कधी असं वैयक्तिक राग काढायचं काम करतायत. म्हणून मी एक लोकांचे आपल्या महिलांना सगळ्यांना विनंती करेल की आपण घरोघरी जाऊन ती आताचा पंजा ही निशाणी तुम्ही घरोघरी पोचवा. तर बरेच लोक शिवसैनिकांना त्याची सवय नाहीये, आमच्या काँग्रेसवाल्यांना सवय आहे त्याची. म्हणून शिवसैनिकांनी आमचे असतील पदाधिकारी लोकांना सांगा, ताईंबद्दल सांगा, वर्षाताई त्या दराडीच्या कार्यकर्ते आहेत आणि तशा आता खासदार आपल्याला निवडून तर येणार नक्कीच, कारण समर्थन बघतोय आपण. त्यामुळे पुन्हा लोकांना एकदा विनंती करतो की लोकांनी घरोघरी निशाणी पोहोचवून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आपण या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला त्या सर्वांचं मी आभार आणि अभिनंदन करतो, कारण ही फार नाजूक वेळ आहे. आणि आज सर्वात एक विशेष गोष्ट आणि महत्त्वाची म्हणजे ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतलेली आहे, म्हणजे वर्षा गायकवाड यांचा विजय हा निश्चित आहे. कारण आम्ही जरी काँग्रेसचे असलो तर आमच्या उमेदवारी त्यावेळेला शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार, आपचे ह्या नेत्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे, म्हणजे हा विजय आमचा निश्चित आहे. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कारण ही महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. तर आत्ताच थोड्या वेळापूर्वीच आपलं चाललं होतं तू बस मी बस माझी खुर्ची घेते, या गोष्टी नका करू प्लीज. कारण मानपान आलं की संपलं. त्यांनी सांगितलं बस तर बसून जायचं. बघूया, कारण का माहिती आहे, आपण 4-5 पक्ष एकत्र मिळून करणार आहोत काम. आज जसं समजा मला मेसेज आला, मग त्या अमुक यांनी का नाही केला, मग तमुक यांनी का नाही केला, मग आमचं हे काँग्रेसचं होतं ते आणून, असं अजिबात लक्षात ठेवू नका आणि मनात आणू नका. आपल्याला मेसेज मिळाला इथे पदयात्रा, आपल्याला मेसेज मिळाला इथे मिटिंग आहे, ताबडतोब तिथे आपण पोचायचं. आज काँग्रेसचे आमचे श्रीकांत आहेत, कदम आहेत, बाकी सर्व आहेत, आमचे निकाळे वगैरे सर्व जे कार्यकर्ते आहेत, या सर्वांना मी सांगतो की आपण पण असंच आपल्या कार्यालयामध्ये लहान मोठे एक मीटिंग बोलवून घ्या, म्हणजे उद्या काँग्रेसचेही कार्यकर्ते आणि असे उपस्थित राहतील इथे. आज इथे चांगली संख्या आहे आणि मला एवढा विश्वास आहे की शिवसेना आमच्या बरोबर आहे, म्हणजे ही निवडणूक आम्ही 101% जिंकणार. कारण का बीजेपीचा पण विजय जो केलेला आहे तो शिवसेनेनेच केलेला आहे, बरोबर ना. आणि याही महिला आहेत, आणि ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना बहीण मानलंय त्याच्यापेक्षा आणि कुठलं नातं मोठं असतं. कार्यकर्त्यापेक्षा बहीण मानलेलं आहे, म्हणजे बहिणीचा विजय हा निश्चित होणार आहे. आणि आपल्याला मात्र एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जसे मी म्हणाले की इतर वेळेला शिवसैनिकांचं कसं धनुष्यबाण होतं, मशाळ होतं, लोक कन्फ्यूज होणार आहे. सुशिक्षित लोक आहेत त्यांचं हरकत नाही, नेहमीच आपण वर्तमानपत्र वाचतो, पोस्टर बघतो, पण काही लोक असे आहेत की त्यांना काहीच माहीत नसतं. ते म्हणाले तसं ते शोधायला लावू नका. तर आपल्या लोकांच्या प्रत्येक घराबरोबर जाऊन तुम्ही हात चिन्ह आहे आणि लोकांना असं वाटलं पाहिजे बाबा आपला हात आहे तर आपल्याला हातावरती मारायचं आहे, तर तिथून कोण परत नाही आला पाहिजे, मला धनुष्यबाण दिसलं नाही, मला मशाल नाही दिसली. तर अशी परिस्थिती यायला नको. तेव्हा जास्तीत जास्त तुम्ही आम्ही तुमच्याही कार्यकर्त्याकडे आम्ही जाऊ, आमच्याकडे तुम्ही जाऊन सर्वांनी आपल्याला हा मस्त प्रचार करायचा आहे. आणि या प्रचारामध्ये परत मी एकदा सांगतो, कोणी मान सन्मान यांनी फोन केला का नाही, त्यांनी त्याची शाखेमध्येच मिटिंग का अमुक किती टीव्ही असं कुठलंही बाळगू नका. आपल्याला एकच निश्चय आहे की वर्षाताईंचा आपल्याला विजय करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व महाविकास आघाडीचे आमचे कार्यकर्ते, मराठी बोलू की हिंदी बोलू? मराठी. अभी हमारी महाविकास है ना, हर धर्म के हर जाति को साथ में लेके आपण काम. सर्व उपस्थित आमचे आघाडीचे कार्यकर्ते, आत्ताच आमची वांद्रे विधानसभेमध्ये सुभाष भाऊ वर्षाताईंची बैठक पार पडली आणि तिथून त्या खुर्ल्याला गेल्या.
आणि कुर्ल्याच्या बैठका करून ते आपल्या विलेपार्ले विधानसभेमधून या 70 शाखेमधून सुरुवात करा. थोड्याच वेळाने येतील. कारण आज या ठिकाणी मी पाहतोय शाखेमध्ये की महिलांची उपस्थिती जास्त आहे. संजय नाही आहेत ते पुरुष पण ज्या ठिकाणी महिलांची महिलांची उपस्थिती जास्त त्या ठिकाणी उमेदवाराला मतं जास्त मिळणार म्हणजे मिळणारच आणि वर्षाचा वर्ष निवडून येणार. या लोकसभेची ना विनाताई एक परंपरा आहे. या ठिकाणी महिला खासदार निवडून आल्या. बरोबर आहे ना? 10 ते 3 टर्म आता महिलाच आलेल्या आहेत आणि या टर्मला भाजपकडे पुरुष आहेत तर आपल्या महाविकास आघाडीकडे महिला आहेत. म्हणून वर्षाताईचा विजय हा नियतीने लिहिलेला नियतीने. आणि आज वर्षाताईंचा वाढदिवस आहे लग्नाचा वाढदिवस आहे वर्षाताईंचा. आम्ही वर्षाताईला असं सांगितलं, त्यांचा आम्ही तिथे वाढदिवसानिमित्त आणि उमेदवार म्हणून सत्कार केला सुभाष भाऊ. आणि मी माझ्या भाषणात वर्षाताईंना असं सांगितलं, आज तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय पण तुम्हाला आम्ही आहेर मतदानाच्या रूपातून 4 तारखेला देऊ. बरोबर ना? हा. आणि वर्षाताईंवरती मतांचा वर्षाव होतो. वर्षाताईंना आम्ही शब्द दिला आणि मी त्यांना असाही शब्द दिला त्या ठिकाणी की विलेपार्ले विधानसभेतील 70-71 हा पट्टा आमच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कारण दोन्ही पट्ट्यात मी निवडणुका लढवलेल्या आहेत. 71ला पण मी लढलोय आणि 70ला माझी मिसेस लढली. आज C कॅटेगरीचा वॉर्ड आम्ही AB पर्यंत आणून सोडलेला. बरोबरच नाही आता तिथपर्यंत आम्ही सोडलेलं आहे. कारण आम्ही सतत जनतेच्या संपर्कात आहोत. आता माझा संजय पण आणि संजयच्या शाखा प्रमुख दोघेही नाही महिला आपका भी बोला आप सर्व मत आपका भी मान करता आणि त्यांची सर्व टीम या शाखेमध्ये विभागामध्ये महिलांनी फक्त दिवस रात्र सर्व काम करतात. विनाताई तुमच्या नेतृत्वात काम करतात आहे आणि व्यवस्थित काम चाललेलं आहे सुभाष भाऊ. म्हणून आमची तर तयारी पूर्ण आहे शिवसेनेची. आता तुमची पण तयारी तर पूर्ण झालीच असणार. तुमची तयारी, आमची तयारी, आपची तयारी, राष्ट्रवादीची तयारी, बरोबर आहे ना? आपली तयारी जर सगळी झाली असेल तर तुम्हाला प्रोटेक्शन नाही ना, ते किती जण येतील मॅडम बरोबर ते पोलिसांनी विचारतात. तर आपली सर्वांची तयारी झाली, बरोबर आहे ना? आणि हीच तयारी करून आपल्याला या मतदारसंघातून ही विलेपार्लेची पारंपरिक विधानसभा आहे आपली आणि आपला रेकॉर्ड आहे या मतदारसंघातून आपल्याला वर्षाताईला जास्त मतांच्या माध्यमातून म्हणजे हा मतदार आपला लोहियानगरची बॉर्डर विधानसभेची हा सरळ पट्टा आपला ते डायरेक्ट आपल्या संजय नगरचा नाला, बरोबर आहे सर? हा एक सरळ पट्टा माझ्या माहितीप्रमाणे 49 याला संजय दोन्ही मिळून हा पट्टा, या पट्ट्यातून आपल्याला जास्त मतदान करायचं. तुम्ही आज कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहे. या ठिकाणी मी राजकीय भाषण नाही करणार, फक्त तुम्हाला एक विनंती अशी करणार की तुम्ही ज्या मतदारसंघाच्या पट्ट्यात राहता, ज्या विभागात राहता, तुम्ही मतदार यादी आता म्हणजे मतदार याद्या फायनल रिलीज झालेल्या आहेत. तुम्ही नसेल तर आमच्या शाखेतून घ्या आणि त्या मतदार यादीच्या माध्यमातून तुम्ही आत्तापासूनच मतदार आपले शोधायला टिक करायला सुरुवात करा. नुसतं आपण मिटिंगला आलो, उपस्थिती लावली नसता येणार नाही. तुम्ही प्रत्येक जणी मी वर्षा समजून उद्यापासूनच घरोघरी फिरा. कारण वर्षाताईंकडे फिरायला फक्त 20 दिवस आहे. आजच्या दिवसानंतर उद्याचा दिवस म्हणजे फक्त 20 दिवसामध्ये एक लोकसभेची कॅन्डिडेट 20 दिवस 18 दिवसामध्ये एक लोकसभेचे उमेदवार चांदोली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले आणि हा पट्टा आपला फिरेपर्यंत शक्य नाही आहे.
त्या भेटी देतील. वर्षाताईंचा कामाचा अनुभव, वर्षाताईंच्या घराण्याचा राजकीय वारसा, या सगळ्यांची माहिती तुम्हाला मिळेलच आणि तुम्हाला हळूहळू माहिती पडेल. एक उत्तम अशी कार्यकर्ती ती तळागाळातली कार्यकर्ती आणि वर्षाताई सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या एक खासदार आहे. त्यांच्या संपर्कामध्ये मी पाहतोय हिंदू मुस्लिम सर्व समाजाच्या सर्व लोक वर्षाताई तुम्हाला म्हणजे आता गेल्या खासदार कशा दिसत येत नाही ना, फक्त कुठल्या तरी त्यांच्या वर्षाताई उद्धवजींना भेटायला गेलेल्या, तर उद्धवजींनी सांगितलं की वर्षाताई ह्या माझ्या छोट्या बहिणी आणि माझं मतदान मी प्रथम काँग्रेसला, कारण आमची मातोश्री प्रथम काँग्रेसला मतदान करणार म्हणजे आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत. सेनापतींचा आदेश आहे, महाविकास आघाडी आहे आणि उद्धवजींचं मतदान वर्षाताईला पडणार आहे मातोश्रीचं, म्हणजे सुभाष भाऊ वर्षाताईंचा विजय हा मातोश्रीचा आदेश आशीर्वाद. कारण मी मगाशी बोललोय ही लोकसभेला एवढं महत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रात. या ठिकाणी मातोश्री आहे, या ठिकाणी शांतिदूत सुनीलकर यांचं घर आहे, या मतदारसंघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांचं घर आहे, या ठिकाणी सलमान खान, शाहरुख खान असे दिग्गज कलाकार होतात आणि हा सगळा मतदारसंघ. आणि महत्वाचं म्हणजे वर्षाताई एक सुशिक्षित प्राध्यापक आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ आपल्या मतदारसंघात, म्हणजे या मतदारसंघाची रचना एवढी वेगळी आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये योग्य उमेदवार उद्धवजी आणि काँग्रेसनी आणि शरद पवार साहेबांनी आपल्याला दिलेली, म्हणून आपलं काम आहे आता आपण जिंकायचं म्हणजे जिंकायचं ही संधी आहे. आणि आपण लोकसभा जिंकली तर आपण विधानसभा 100% जिंकणार आणि विधानसभा जिंकली तर या प्रभागातून आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका पण जिंकायची, जिंकणार ना. खासदार पण आपला, आमदार पण आपला आणि नगरसेवक पण आपला, कारण हे सगळे आम्ही एकत्र आहोत ना. गेल्या वेळेला आपण निसट्टा पराभव झाला सगळ्या गोष्टी, पण या वेळेला यांची मस्ती आणि या वेळेला उद्धवजींचा केलेला अपमान आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे. याचा बदला घ्यायचा आहे. हा बदला म्हणजे कसा घ्यायचा आहे, आपल्याला मतदानाच्या माध्यमातून आम्ही बदला घेणार. सुभाष भाऊ, आम्ही घराघरातून मतदार काढणार. भले मी या मतदारसंघात आता राहायला नाहीये, पण माझा रोज संपर्क या मतदारसंघातील लोकांशी, रोज एकही दिवस न चुकता या मतदारसंघातील लोकांच्या संपर्काशिवाय माझा दिवस जातो. आणि निश्चित राहा मी तुमच्या सोबत हा जितेंद्र धनावळे या मतदारसंघात सोबत आहे आणि तुमच्या बरोबर शरद प्रभू आणि संजय जाधव असे दोन चांगले शाखा प्रमुख या विभागामध्ये कार्यरत आहेत. लक्षात ठेवा, ही दोन आपल्या या विभागातील रथाची चाक आहेत आणि आपल्याला हा रथ पुढे घेऊन जायचा. सर्वांनी एकत्र काम करा. भविष्यामध्ये भरपूर कार्यक्रम करायचे आहेत, भरपूर सभा करायच्या आहेत. सर्व उपस्थित आहे. मला आनंद वाटला की आज आमच्या या शाखेमध्ये तुमच्यासारखे चांगले चेहरे दिसले आणि कुठेतरी मला होप्स वाटला की आता या विरोधकांची नांगी आपण घेतू शकतो. बरोबर ना. आणि तयारीत राहा, जोमाने काम करा आणि जोमाने जिंका. बघा ते हसल्याला समजतं ना, 100%. बरोबर आहे. आणि या ठिकाणी भविष्यात बोलू, वर्षाताई थोड्या वेळ येतील, त्यांना शुभेच्छा द्या आणि त्यांना खात्री द्या की आम्ही तुम्हाला विजयी करून देणार म्हणजे देणार. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद. 6 साल से बिना कोई भेद किए, बिना कोई द्वेष किए काम कर रहा हूँ अपने वार्ड में. जो भी मेरे पास आया मैंने नहीं पूछा ये कांग्रेस का है कि शिवसेना का है कि किसी का भी है. ये पार्लेकर है, ये महाराष्ट्रवासी है और हम सब इंसान हैं, ये समझ के काम कर रहा हूँ मैं. कभी किसी में भेद किया नहीं है. मैं आपको बता रहा हूँ. आज मुझे बहुत ही आनंद है कि हम सब मिलकर ये इलेक्शन लड़ रहे हैं, क्योंकि जो दिल्ली में सरकार है वो हम सबको मिटाने पे तुली है. उनको एक भी विपक्ष नहीं चाहिए कि वो अकेले राज करे, कोई उसको स्टॉप करने वाला नहीं है. लेकिन जब तक मैं आश्वासन देता हूँ कांग्रेस पार्टी है, तब तक वो कभी भी अकेली नहीं रहेगी हिंदुस्तान में, क्योंकि नेशनल लेवल पर उसको स्टॉप करने वाली खाली एक ही पार्टी है, कांग्रेस पार्टी. और हमें आनंद है कि आप सब हमारे साथ हैं.
कि हम ये भाजपा को हम हरा सके। ये बहुत ही आवश्यक है हम सबके अस्तित्व के लिए। कल वो क्या करेंगे वो कोई नहीं बता सकता। इसके लिए मेरे आप सबसे निवेदन है कि कल से हम काम पे लग जाए। ये 20 दिन है हमारे हाथ में और उसको पक्ष फोडतात, MP फोडतात, MLA फोडतात, काय करतात, काय करणार हा मोठा प्रश्न आहे। याचा पुढे काय करणार ते भयंकर परिस्थिती आहे आणि हे आपल्याला स्टॉप करायचे आहे आणि त्याच्यासाठी आपल्या हातात 20 दिवस आहे। आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि आम्ही दारोदारी आता निघणार आहोत। डोर टू डोर कैंपेन अभी हमारा शुरू होने वाला है। हम सब मिलकर एक वर्षाताई की एक मीटिंग भी, रैली भी निकालेंगे। हम स्टेज सभा लेके सब कुछ होगा, लेकिन आप कार्यकर हमारी रीढ़ की हड्डी हो। एक एक कार्यकर को घर घर जाके मिनिमम 25 परिवार को कांटेक्ट करना है आपको। 25 परिवार, मेरी बात याद रखिए, 25 परिवार में 75 से 100 वोट निकलेंगे हमारे। एक कार्यकर करेगा, वैसे ही जब हमारे हर एक कार्यकर करेंगे तो आराम से हमारा सीट निकल जाएगा। और जब उद्धव साहब ने कहा कि हम वर्षाताई को लोकसभा पहुंचाएंगे, तभी से आई वॉज कॉन्फिडेंट कि अभी हमें कोई नहीं हरा सकता। मला माहित आहे की शिवसेना हे खूपच शिस्तबद्ध पक्ष आहे आणि एकदा मातोश्रीहून ऑर्डर आला की सगळे शिवसैनिक हे करणारच, हे मला खात्री आहे। आणि उद्यापासून आपण काम पे सब लग जाते हैं और जहाँ भी हमारी ज़रूरत होगी हमें एक फोन कीजिए। ये सब अपने ही है, सबको आप जानते हैं, हम भी जानते हैं, सबको हम मिलकर काम करेंगे। ठीक है, थैंक यू, धन्यवाद। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व कार्यकर्ते व सर्व भगिनी आणि काँग्रेसचे सर्व बंधू, आज खूप आनंदाची गोष्ट आहे। खूप म्हणजे खूपच आनंद झाला। ज्या दिवशीपासून माहिती पडलं का बाबा आपण दोन्ही पक्ष मिळून काम करतो। विनाताईंना माहिती आहे, त्या लढल्यात आमच्या एरियातून। आम्हाला स्वतः प्रियाजींनी सांगितलं, जो उमेदवार आम्हाला नाही मिळत त्यांना साथ दिली का नाही दिली त्यांना माहिती आहे। आमचं काँग्रेस पक्ष असं आहे, म्हणजे आमच्या MP होत्या ज्या MPनी म्हणजे एकदा शब्द दिला तर त्या शब्दावरती चालतात। तसेच आपले उद्धव साहेब पण तसेच आहेत। उद्धव साहेबांनी जेव्हा आमच्या वर्षाताईंना बहीण मानलेली तर प्रश्नच नाही आहे। आणि तुम्ही सगळे लोक या ठिकाणी जमलात त्या ठिकाणी, आणि खूप म्हणजे खूप असा आनंद वाटतो। खूप वर्षांनी असं वाटतं की मुंबईत आपण एकत्र आलेलो आहेत आणि खूप म्हणजे शिवसैनिक म्हणजे कट्टर शिवसैनिक असलेले लोक या ठिकाणी सगळे जमलेले आहेत आणि वर्षाताईंचा नक्कीच विजय होईल। फक्त सर्वांनी एकच लक्ष ठेवायचं, कारण आता निशाणी हाताची आहे। कारण अजूनपर्यंत कमळ आणि धनुष्यबाण याच्यावरती चालत होतं। शिवसेना म्हटल्यानंतर कमळ आणि धनुष्यबाण, पण प्रत्येक महिलांनी आणि प्रत्येक माझ्या बंधूंनी सगळ्यांनी प्रत्येक निशाणी सांगायची वर्षाताई गायकवाडांची हाताचा पंजा। उद्धव साहेबांची पण निशाणी समजा हाताचा पंजा आहे। आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। इथे सर्व उपस्थित महाविकास आघाडीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते, उपशाखा प्रमुख, हिंदी में बोलती हूँ, उपशाखा प्रमुख, घटक प्रमुख, सब आप सबका स्वागत है यहाँ पर। जैसे इन सबने बोला है कि हमें मिलकर काम करना है, हमें सब मिलकर काम करना है, तो हम सब मिलकर काम करेंगे। और ये जो मतलब मैं इतना सा ही बोलूँगी कि जो भाजपा का ये चल रहा है 400, अब की बार 400 पार में सिर्फ अब मतलब एक सूरत पैटर्न निकला है कि कांग्रेस के एक प्रत्याशी ने मतलब जो उम्मीदवार था उसका फॉर्म कैंसिल करके वहाँ पे उसने अपना नामांकन वापस लिया है। मतलब धमकी देकर उससे नामांकन वापस लेके जो इंडिपेंडेंट थे, मतलब अपक्ष उम्मीदवार थे, उन्होंने भी अपना नाम वापस किया और सूरत में बीजेपी का मतलब उम्मीदवार बिन विरोध जीता है। इसी तरीके से उन्होंने इंदौर में कल किया है। कल इंदौर में भी एक कांग्रेस उम्मीदवार को धमकी वगैरह देके उसको तो मतलब कांग्रेस उम्मीदवार को जो साथ में लेकर गए हैं बीजेपी का ही कार्य, मतलब एक बड़ा मतलब उनका जो था कोई पदाधिकारी वो लेकर गया है और उसका नाम वापस लेने पे उसको मजबूर किया है, उसको ईडी की धमकी दी है। ये इंदौर में कल हुआ है। इस तरीके से 400 पार अगर करने लगे तो फिर इलेक्शन ही क्यों करना? अगर मैं गलत हूँ तो बोलिए। मतलब आप लोगों को नग्न करके रोड पे चलाया गया है 2-2.5 किलोमीटर, तो ये बनाकर
ग्रुप में मतलब वो मैसेज डाले, और ये ना कि जैसे इन्होंने कहा है भाई ने कि मतलब मेरे को मैसेज दिया है मैं नहीं जाऊंगी। इसमें हमें सबको मिलकर काम करना है। एक दूसरे को अगर मैसेज भी देते हैं तो हमें वो करके ही चलना है आगे कि भाई मैसेज आया हमें जाना है, मतलब जाना है। तो वहाँ पर अभी फॉर्म तो इन्होंने भर दिया, और आप लोगों को अभी मतलब जैसे वर्षा ताई आएगी थोड़ी देर में और मतलब मार्गदर्शन करेंगी, तो आप लोग जो बहिणी आहे, माझ्या ज्या महिला बसल्या बहिणी बसल्या त्यांना नम्र विनंती, ज्या ज्या घरात जाल त्यांना एक सांगा का जेव्हा 2014ला 400 रुपये सिलेंडर होतो, स्मिता इराणीने आंदोलन केलेलं, आता स्मिता इराणी आहेत कुठे? आज 1100 रुपये गॅस आहे, लोकांनी राहायचं कसं? आणि ज्यावेळेला सुरुवातीला मोदी साहेब आले त्याला सांगितलेलं की आम्ही महागाई कमी करू, गाडीचे भाव कमी करू, गॅस कमी होईल, सर्व काय भाव कमी करू। 60 वर्षात जे रोड बनवून दिला, स्ट्रीट लाईट टाकून दिली, म्हणजे असं काहीच बाकी ठेवलं नाही। आणि ते सेम कंडिशन हनुमाननगरचं पण केलं 71 नंतर तुमच्या इथे पण केलं, तुमची पण गली मी एकदम काय रामेश्वर आज सांगतो। म्हणजे असं नाहीये की हे शिवसेनेला मत देतात म्हणून इथे काम नाही करायचं, ते तिथे करायचं। माझं एक होतं, मी एका लाईनीत सगळ्यांची कामं केली, आणि जो कोणी माझ्या ऑफिस पर्यंत बसला ना, मी कधी विचारलं नाही की कुठल्या पक्षाचे किंवा कुणाचं काम करतो, सगळ्यांची काम, कारण तो अधिकार आहे प्रत्येकाचा। आपल्याकडे मतदार हे दाखवून करत नाही, बरोबर आहे? तुम्ही ह्यानेच मत केलं आणि तुम्ही नाही केलं हे तुम्ही कसं विरोध करायचं? मग आपण जो येईल त्या सगळ्यांची कामं करायची, कारण ती कामं सगळ्यांची कामं झाल्याशिवाय तुम्ही तिथे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊन उपयोग काय? तर त्यामुळे तो बात नाहीये। आता ह्याच्या इथे तर मी म्हणेन, आताही माझ्याकडे तो एरिया नव्हता तरी पण त्यांना शिफ्टिंगची घरं द्या म्हणून मी ऑर्डर आणलेली आहे, तुमची लक्षात असेल आता ज्या लोकांची घरं तुटली इंदिरानगर 2ला, आणि जिथे मी गेलो तिथे एक एक बालवाडी प्रत्येक ठिकाणी बांधली, प्रत्येक ठिकाणी। आणि त्याचं हे नाहीये की तो काँग्रेसवाल्याला चालवायला दिलं पाहिजे किंवा त्यांनीच बेनिफिट घेतलं पाहिजे। त्यामुळे मला कुठेही आजपर्यंत त्रास झालेला नाही। फक्त काय आता ही गुरमी आले ती बीजेपीला आले, त्यांना फार गुरमी आली, ते कुणाला मोजतच नाही, ते काय माहित नाही त्यांच्यात कुठला सैतान आलाय। ते असं समजतात की सर्वस्व तेच आहेत आणि सगळी ताकद त्यांच्यातच आहे, बाकीचे काही कामाचे नाही आहेत। आणि लोकांचा गैरसमज आहे की गुजराती म्हणजे बीजेपी, हे डोक्यातून काढून टाका। नहीं तेरी बात नहीं, मेरे भी बहुत दोस्त हैं, तो गुजराती हुकुम, अरे आप भी तो दोस्त हैं, मेरे भी दोस्त हैं। और उनको समझाना है कि आने वाले दिन अगर इनको अगर वापस लाया तो हिंदुस्तान का बंटवारा हो जाएगा। आपस में आप लोग इतना मारामारी करेंगे, हिंदू मुस्लिम का ये राइट कर देंगे। लेकिन उद्धव जी ने जो 2.5 साल उन्होंने काम किया ना, उद्धव जी ने उनका जो सर्वे था ऑल इंडिया में, जो सर्वे था उनका नाम 5 बार फर्स्ट यादी में आया था, 5 लोगों की यादी में आया था। उन्होंने सोचा नहीं कि मुस्लिम है हिंदू है कौन है। उन्होंने जो कोरोना के काल में जो 2.5 साल काम किया वो आम आदमी की तरह काम किया। अपने को सीएम कैसा चाहिए तो उद्धव जी जैसा चाहिए, वो आम आदमी की तरह रहना चाहिए और आम आदमी को समझना चाहिए। अपने को सबको काम करना है। आने वाला दिन लोकसभा का है, सितंबर में विधानसभा आएगा, साथ में ही आना है अपने को अभी अलग होना नहीं है, ये पत्थर की लकीर है। उसके बाद में अपन फरवरी में कॉर्पोरेशन आ रहा है, कॉर्पोरेशन में भी एक साथ अगर रहेंगे ना तो भारतीय जनता पार्टी तड़ी पार नहीं देखेंगे ही नहीं, और एक इधर झुमले बाजे है ना, एक इधर चुपेंगे, उनको पता भी नहीं चलेगा। और दूसरी बात, मेरे अभी विधानसभा ताईंचं अभिनंदन करावं तेवढं कमी, थोड्या वेळापूर्वी सर्वांनी भाषणामध्ये ताईंचा उल्लेख केला, आणि ही शाखा ही मीडियाची नाद आहे। आणि मला वाटतं त्याच्यात जनावरे थोडं होते तर 2-2 टर्म सांगितलं का महिलांचा आज 2 प्रत्येकाला टर्म भेटलेला आहे, हा 3रा टर्म हा आपल्या वर्षाताई गायकवाडांचा आहे। हा विजय साकार करण्याकरिता आपण उपस्थित आहोत।
विनंती करेन. आपके पास नाईक साहेबांना बार्ला स्टेशन उतर रहे हैं. आम्हाला मार्गदर्शन बसून घ्या जा साहेब सर्वांना. कांग्रेस की तरफ से हम सब वार्ड 70 में स्वागत करते हैं वर्षाताई. आप डेफिनेटली जीतेंगे, ये गारंटी है हमारी. हम 24 घंटा काम करने वाले. वर्षाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे अपना नेता कैसा हो. वर्षाताई. संदीप भाई आवाज कोणाचा? शिवसेनेचा. आवाज कोणाचा? महाविकास आघाडीचा. फॉर्म भरला, आज मी दुसऱ्या ठिकाणी जाऊन आले. त्याच्यानंतर मी आज वांद्रा वेस्टमध्ये गेले. डॉक्टर महेश पेंडेकरांबरोबर पुण्याला गेले. नंतर ते पुन्हा वांद्रा वेस्टला आले आणि आता मला बाहेर पूर्ण विलेपार्ले शाखेमध्ये घेऊन चालले. मला वाटतं महाविकास आघाडीचा इतका पुनर्रचना आपल्या त्याच्यामध्ये सगळे एकमेकाशी coordination करून काम करतोय. मला आनंद आहे की अशोक भाऊ सुद्धा या ठिकाणी आले आणि त्यामुळे खूप भाषणं केली आहेत, खूप बोलू शकते, पण आता आपल्या सगळ्यांचे आभार मानण्याची वेळ आली. कारण 10 वाजता त्याच्यामुळे जास्त टाइम झाले. 11 वाजले आणि तरी तुम्ही सगळेजण थांबलात. मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देते. ते इतका मोठा जो असतो ना, एक काय म्हणतात सहनशक्ती म्हणा किंवा एक पाठीच्या प्रती तुमचे असलेलं प्रेम, तुमची भक्ती, तुमची त्या ठिकाणचा स्नेह, त्याच्याबद्दल सुद्धा मी खूप मनापासून तुमच्या सगळ्यांचं कौतुक करते. कारण खूप आवश्यक असतो. आणि बाळासाहेब ठाकरेजींची जी शिवसेना आहे ती खरी शिवसेना यासाठी कार्य करता येतं. शिस्तबद्ध आणि कार्यकर्त्याची इतकी मोठी फौज आणि कार्यकर्त्याला 11 वाजता तरी शहरावरती तेच हास्य घेऊन, तीच भूमिका घेऊन आहे की पक्षासाठी आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसाठी काहीही करायला आम्ही तयार आहोत. ही जी भूमिका आहे ना, ही भूमिकाच आमचा विजय आहे. आपण सगळेजण उतरलो एकमेकाच्या सहकार्याने, तर आपण येणाऱ्या काळामध्ये आपला विजय नक्की आहे. आज आपण सगळे माझ्यासाठी थांबलात, माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद मानते. आणि पुन्हा आपल्या शाखेमध्ये भेट देईल आणि तुमची मला त्या साहेबांनी सांगितलं की आमच्या शाखेचा असा इतिहास आहे की खूप नक्की शाखा आहे. मला आनंद आहे की मी या शाखेमध्ये आल्यानंतर माझा विजय निश्चित याची खात्री वाटते. ऐका ना, एक साहेब इथे आमच्या नवनिर्वाचित विधानसभा संघटक आणि खरोखर जे मेहनत करणारे, आता तुम्हाला ताईने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फिरवत आहे, पण ते खरोखर मेहनत कालपासून आमच्या मागे लागतात. काम बदल्यापासून मीटिंग बसून त्यांचा इथे सत्कार झालाच पाहिजे, त्यालाही फुलविचे दिलंच पाहिजे. म्हणून मी प्रभू साहेबांना विनंती करतो का त्यांचा शॉल देऊ. आमच्या शाखेतर्फे आमच्या विधानसभा संघटक संदीप नाईक साहेबांचा सत्कार. अरे हा, सर्वांनी लग्नाचा वाढदिवस आहे, जसं प्रत्येक तुम्ही कार्यक्रम सोडून गेलात. हो ताई, आता अशोक भाऊ जाणार होते एक कार्यक्रमाला, परंतु ते गेले नाही. ते बोलले का थांबलो मी. हो, नाही गेले ते कार्यक्रम सोडला नाही. तुम्ही कार्यक्रम सोडला, मग तुम्हाला